झी 24 तास एक पाऊल पुढे. उत्तम वाचक आणि मित्र परिवाराला पुस्तकं भेट देत साहित्य प्रेम वाढवणारा सजग वाचक. चंद्रकांतजींना म्हणजे त्यांच्या वडिलांनाही हाच पुरस्कार यापूर्वी मिळालेला होता. हा एक उत्तम योग आणि चंद्रकांतजींमुळे दीनानाथ आणि बलवंत संगीत मंडळीशी ऋणानुबंध असलेला आणि पुण्याचा असल्यामुळे स्पष्ट वक्ता असलेला विक्रम गोखले त्यांचा सन्मान विधी करतात. विक्रमना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. व्यासपीठावरील मराठी मनांची आराध्य दैवत, सर्व आदरणीय आणि उपस्थित वंदनीय रसिक श्रोतृवृंद, वक्ता म्हणून मला जे ओळखतात ते सगळे आज मी माझं भाषण वाचतो आहे हे म्हणून चकित होतील. परंतु आज दोन मोठ्या व्यक्तींचे शब्द ऐकण्यासाठी सुद्धा आपण आलेला आहात याची मला जाणीव आहे. इतर गुणीजनांचे शब्द ऐकण्यासाठीही माझ्यासह सगळेच उत्सुक आहेत आणि केवळ म्हणून मी आज माझे शब्द थोडक्यात लिहून वाचायचं ठरवलेलं आहे. वेळ वाचवणं माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. प्रथम आजच्या शुभदिनी सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. स्वर्गीय कैलासवासी दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारासाठी यावर्षी प्रतिष्ठाननं माझी निवड करून मला मोठं केलं याबद्दल मी दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स दोघांचे ऋणी आहे. माझ्या असं कानावर आलं की लता दीदींनी हा पुरस्कार आणि मी या संदर्भात भाष्य करताना स्वर्गीय दीनानाथांच्या आणि माझे वडील स्वर्गीय चंद्रकांत गोखले यांच्याबद्दलच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यासाठी मी दीदींचा आभारी आहेच. परंतु मी प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबियांचा आभारी यासाठी आहे की माझ्या दृष्टीनं आजचा हा सोहळा माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या स्मृती क्षणांना अचानक एकत्र आणून माझा या पुढचा मार्ग प्रकाशाने उजळून टाकणारा ठरलेला आहे. म्हणून वैयक्तिक आयुष्यातल्या स्मृतिकणांची फक्त ओंजळच मी एक एक संदर्भ देऊन आपल्या सर्वांसमोर व्यती करणार आहे. त्यामुळे आज इथं जमलेल्या सर्व व्यक्ती योगायोगाने एकमेकांशी सांस्कृतिक, कलात्मक, साहित्यिक, सांगीतिक आणि भावनिक दृष्ट्या कशा बांधल्या गेल्या लक्षात येईल. आपल्या देशातली रजतपटावर अवतरलेली पहिली स्त्री म्हणून इतिहासाने जिची नोंद घेतलेली आहे ती माझी आजी, माझ्या वडिलांची आई कैलासवासी कमलाबाई. गेल्या शतकातल्या दुसऱ्या दशकात म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी माझ्या आजीनं हे धाडस दाखवलं आणि म्हणून माझी मैत्रीण माधुरी दीक्षित ही आज भारतीय स्त्री कलावंतांची एक श्रेष्ठ प्रतिनिधी म्हणून आपण पाहू शकतो आहोत. माधुरीने आणि मी एकत्र काम केलेलं आहे. संदर्भ ये रास्ते हे प्यार के. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री स्वर्गीय प्रबोधनकर ठाकरे यांच्या नाटकातून सुद्धा माझ्या आजीने तत्कालीन रंगभूमीवर भूमिका केल्या होत्या. संदर्भ खरा ब्राह्मण आणि इतर. माझे वडील हे दीनानाथ मंगेशकरांना गुरुस्थानी मानत, परंतु ते फक्त गाणे शिकण्यासाठीच नव्हे तर बलवंत संगीत मंडळी या संस्थेत माझे वडील त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी वडील असलेल्या दीनानाथ मंगेशकरांबरोबर तत्कालीन संगीत रंगभूमीवर बलवंत संस्थेच्या प्रयोगातून भूमिकाही करत असत. माझे वडील दीनानाथरावांना आदराने
दीना बाबा असे संबोधत आणि त्यांच्याकडून दीनानाथरावांच्या अलौकिक गायकीबद्दल, माणुसकीबद्दल जेव्हा माझे वडील मला सांगत असत, तेव्हापासून आम्ही मुलं आदराने दीनानाथरावांना दीना आबा असे संबोधू लागलो. दुर्दैवाने बलवंत बंद पडल्यानंतर एक जण दीनाआबांना सोडून गेला. माझे वडील जायला तयार नव्हते. दीनाआबांनी वडिलांना मायेनं जवळ घेऊन समजावलं की टिट्या, ते माझ्या वडिलांना टिट्या म्हणायचे, टिट्या माझी कंपनी बंद पडलेली आहे, इथे राहून काय काम करणार आहेस तू, बाहेर पड, दुसरी कंपनी शोध, पोटा पाण्याचं बघ. महारथीकरणाचं मन घेऊन जन्मलेल्या दीनाआबांनी त्यांच्या कंपनीच्या तानपुऱ्यांपैकी एक तानपुरा माझ्या वडिलांना दिला, ज्याच्या खुंट्यांपाशी एका पितळी पट्टीवर दीनानाथ अशी अक्षर कोरलेली होती. याच तानपुऱ्यावर माझ्या वडिलांनी, दीनाआबांनी त्यांना दिलेल्या अनवट रागातल्या कित्येक चिजांचा अनेक वर्ष पुढे रियाज केला. त्याच तानपुऱ्यावर माझ्या वडिलांकडून माझ्या आयुष्यातली बालपणीची 5-7 वर्ष मीही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ज्वारीसह सुरेल तानपुरा लावणं हा आजही माझा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. पानशेतपुरात आमच्या घरावर 15-20 फूट पाणी होतं. खूप नुकसान झालं होतं, परंतु वडिलांचे डोळे वाहायला लागले. तो तानपुरा, दीनाआबांचा तानपुरा नष्ट झाला म्हणून. दीनाआबा, त्यांची गायकी, त्यांचं माणूसपण, त्यांची सुखदुःख ही माझ्या वडिलांकडून मी ऐकलेली आहे. दीदी वगळता इतर सर्व भावंडांना माझ्या वडिलांनी अंगा खांद्यावर खेळवलेला आहे. वयाने माझे वडील दीदीपेक्षा बरेच मोठे होते. दीनाआबांनी माझ्या वडिलांना मुलासारखं मायेनं वागवलं आणि शेवटचा धागा म्हणजे भारती. मंगेशकर होण्यापूर्वी मालवणकर असताना आम्ही सर्व भावा बहिणींप्रमाणे खेळायचो. संदर्भ भांडारकर रोड, पुणे येथील डॉक्टर गोखल्यांचा बंगला. सुमारे 55 ते 58 वर्षापूर्वींच्या आठवणींनी आज मन भरून येतं. ते आनंदाने भरून येतं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.